जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी तुम्हाला सर्वांना एक आज व्हिडिओ बनायचं जानगाव पाटलांना सांगत आहे. खास मराठी बांधवांसाठी बोलतोय. बंधूंनो, कुठलीही लढाई मोर्चानी साध्य करता येणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आजपर्यंत या देशाचा इतिहास घडवला ते मोर्चा काढून घडवलं नाही, त्यांच्या शिक्षणातून घडवलं. सावित्रीबाई फुलेंनी आज स्त्रियांसाठी जे काय बलिदान दिलं, लोक जे त्यांना वाईट बोलत होते तरीसुद्धा ते वाईट बोलून ऐकत होते, सहन केलं, परंतु त्यांनी कधी कोणाला वाईट म्हणाले नाही. आपल्यासाठी स्त्रियांसाठी शाळा काढल्या. आपण काय केलं जनतेसाठी? आपल्या आया बहिणींना आज अधिकार मिळाला ते कोणामुळं याचं तरी विचारभान करा. आणि नक्कीच संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागा, परंतु कोणावरती तरी शिंतू उडवू नका, ना कोणाच्या ताटातलं खायला घेऊ नका. तुम्हाला संविधानाच्या ह्याच्यामध्ये कर्तृत्व केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माध्यमातून चाला, यात तुमचं भलं आहे. नाहीतर तेल गेलं, तूप गेलं, बाकी काय राहिलं दुपाटणं, असं दुपाटणं तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. सर्वांनी BJPवाल्यांनी हे लक्षात तुम्ही ठेवा. आणि जर तुम्हाला जर लढायचं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांचं ज्ञान घ्या, विचार घ्या. बुद्धिमातांनी जे त्यांचे ते तेज आहेत याचा विचार करा, कारण ते आंबेडकर घराण्याचे नातू आहेत, हे समजून घ्या. आणि त्यांच्यावरती तुमचे कार्यकर्ते जे बोलतात ना त्यांना वाईट, ते भीमसैनिकाचं तुम्हाला सांगणं आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, वेळ आहे. जर त्यांना आवरलात नाही तर त्यांच्या घराण्यावरती जर एकही देखील तुमचा कार्यकर्ता टीका करत असेल तर कदाचित भीमसैनिक माफ करणार नाही. हे तुमचा भीमसैनिकाचं आव्हान आहे. तुम्हाला समजून सांगत आहोत, बेलक्ष तुमच्या आरक्षणासाठी विरोध नाही आहेत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या मागे लागू नका. तुम्हाला बेलक्ष कायद्याने सर्व मिळेल, पण एकामेकावर शिंतूड एकामेकाचं आपलं वाईट करून काही साध्य करणार नाही. तुम्ही आणि आम्ही एकत्रच आहोत. तुम्हाला नक्कीच मिळालं पाहिजे अपेक्षा आहे, पण डॉक्टर बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल कुठलाही कार्यकर्ता तुमचा जर बोलला वाईट तर खपून घेणार नाही, हे तुम्हाला सांगून इच्छितो. नक्कीच तुम्ही समजा, कारण आम्हाला कुठलाही वाद करायचा नाही आहे. ज्या आमच्या अस्मिताला जे गोष्ट आहे, ब्राह्मणवादी जे कब्जा करून बसलेत बुद्धांचे स्तूप, तेवढे आम्हाला नक्कीच देण्याचा जर तुम्हाला विचार जर भाव म्हणून मानत असणार तर तुमचा सहकार्य करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण वाईट वागणं जर बोलात तर कदाचित खपून घेणार नाही. जय भीम, जय संविधान.